हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। त्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात बटाट्याचे बारीक काचऱ्या करून टाकलेल्या आहेत। आता आपण त्या चांगल्या तळून घेऊयात। आता हे बटाट्याचे तुकडे चांगले फ्राय झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। आज मंगळवार, आज बऱ्याच लोकांकडे उपवास असतो आणि उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी ही आलीच। त्यासाठी मी रात्रभर साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। आता आपण तेलामध्ये जिरं टाकून घेऊयात, त्याचबरोबर मिरची पण टाकून घेऊयात, शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात। शेंगदाण्याचा कूट बनवण्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले, त्याची सालं काढली आणि मिक्सरला चांगले वाटून घेतले। आता आपण यामध्ये रात्रभर भिजवलेला साबुदाणा टाकून घेऊयात। तसेच त्याबरोबर बटाट्याच्या ज्या काचऱ्या केल्या होत्या त्याही टाकून घेऊयात। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। सगळं मिक्स करून शिजवून घेऊयात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। तसेच सर्व करताना लिंबाचा रस टाकला तरी चालेल। थँक्स फॉर वॉचिंग।